आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज आले होते। शरद पवार यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। आपण पाहू शकता शरद पवार या ठिकाणाहून जात आहेत। आंबेगाव तालुका जो आहे हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये आज शरद पवार स्वतः आले होते। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी अनेक नागरिक आलेले आहेत, अनेक ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करू। शरद पवार साहेबांना तुम्ही भेटलात, काय प्रतिक्रिया आहे? शरद पवार साहेबांना तुम्ही भेटलात, काय प्रतिक्रिया? खूप आनंद झालेला आहे। पवार साहेबांनी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे का जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असेल, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिलांचा खूप मोठा फायदा होणार आहे की त्यांच्या लक्ष दिल्यामुळे या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकासाला आता सुरुवात होणार आहे। आम्हाला या ठिकाणी असं वाटतंय। तुम्ही पवार साहेबांना भेटायला आला होतात का? हो। काय नाव काय तुमचं? कैलास वळसे। तुम्ही वळसे पाटलांच्या गावातल्या, काय भेट साहेबांना भेटून काय चर्चा झाली? पवार साहेब सर्व असल्यामुळं, पवार साहेब भेटल्यामुळे आम्हाला आनंद व्यक्त झाला। विधानसभेची निवडणूक जवळच आहे, दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवार साहेब भूमिका घेतील का? घेणारच। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पवार साहेबांना आज भेटायला आला होता? साहेबांना भेटायला मी आलो होतो कारण का माझा कार जो होता, कारण आमच्या शेजारी उत्खनन चालू आहे, त्याच उत्खनन करणार आणि मोजणी न करता उत्खनन चालू केलेलं आहे। कसलं उत्खनन चालू आहे? खान खडीक्रेशर साठी उत्खनन। तुमचं गाव कोणतं? लोणी धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तुम्ही सांगितलं का पवार साहेबांना? पवार साहेबांना बोलू शकलो नाही, पण अर्ज दिलेला आहे। अर्ज दिलेला आहे, पवार साहेब लक्ष घालतील का याच्यात? 100% शेतकऱ्यासाठी पवार साहेब, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे पवार साहेब आहेत आणि शेतकऱ्याला न्याय भेटेल ह्याच इच्छेने मी शेतकरी एक पवार साहेबांसमोर येऊन अर्ज दिलेला आहे। वळसे पाटील आमदार आहेत त्या तालुक्याचे, त्यांच्याकडे तुमची समस्या का मांडली नाही तुम्ही? काय झाले आतापर्यंत आम्हाला जे म्हणजे अडचणी म्हणजे त्यांनी मोजण्या जे केलेल्या नव्हत्या, म्हणजे उत्खनन करताना अगोदर मोजणी करून उत्खनन करायला पाहिजे, ती मोजणी केलेली नव्हती आणि 3 तारखेला त्यांनी हद्द दाखवल्या त्यावेळेस आम्हाला असं कळालं का ह्या पुन्हा पूर्ण नकाशाप्रमाणे नसून चुकीच्या आहेत। उत्खननाचा काय त्रास आहे तुम्हाला? आम्हाला उत्खननाचा इतका त्रास, आम्ही 19 सालापासून साहेब त्याला लढा देतो। आमच्या झाडांचे फोटो, आमच्या फळबाग आहे, संत्रा लावलेली आहे, मोसंबी लावलेली आहे, चिक्कू आहे, परत अंजीर आहे, पपई आहे, परत अजून नारळ आहेत, म्हणजे असं पवार साहेबांकडे समस्या मांडली आणि उत्खननाची समस्या। बाबा गाव कोणतं तुमचं? पिंपळगाव गोडा। पिंपळगाव गोडा, नाव काय? मारुती हरिभाऊ साबळे। काय आज इकडे काय काम काढलं होतं? साहेबांकडे आलेलो होतो। कोणत्या साहेबांकडे? शरद पवार। काय भेटले का साहेब? हो भेटले, आमचं निवेदन दिलं। काय निवेदन? मंत्र्याचे थोडं काम अडकलेले त्यांच्या हातात देऊन टाकलं, त्याच्यासाठी आलेलो होतो। बरेच नागरिक या ठिकाणी आलेले। तुम्ही कशासाठी आला होता तिथे? कशासाठी आला होता तुम्ही? ज्या टायमाला वळसे पाटील गृहमंत्री होते, आमचा हा विषय शेती विषयक म्हणून लोन लावलं होतं एका ठिकाणी, व्यवसाय म्हणून आमची फसवणूक झाली। हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजलाय, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ राजकीय हिंदुत्वादी संघटनांपर्यंत। साहेब गृहमंत्री असताना आम्ही साहेबांकडे गेलो, साहेबांना निवेदन दिलं, बघा असा गुन्ह्यातला डॉक्टर आमची फसवणूक झाली, लाखो रुपयाची आम्ही रस्त्यावरती आलोय। पण साहेबांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं वळसे पाटलांनी, त्यांना त्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही अर्ज दिले, विनंत्या केल्या, आम्ही स्वतः गेलो होतो, पण कुठलंच लक्ष दिलं नाही। आज आम्ही शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो, परत आम्ही उशिरा या ठिकाणी पोहोचलोय। परत आम्ही अमोल कोल्हे किंवा इतर जे काही आहेत त्यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। आम्ही न्यायाच्या अपेक्षेने या ठिकाणी राजकारणाचं वातावरण आहे सध्या, आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच्यात तुमच्या समस्यांकडे लक्ष दिलं जाईल का? मला तर वळसे पाटील लक्ष देतील असं वाटत नाही, कारण गृहमंत्री असताना जर त्यांनी लक्ष घातलं नाही तर आत्ताच्या स्थितीला लक्ष घालू शकत नाही। त्यांनी जर या प्रकरणात लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण निश्चित आम्हाला न्याय मिळून। आता खासदार नवनिर्वाचित खासदार झालेत अमोल कोल्हे, त्यांच्या कानावर घातलं का तुम्ही? त्यांच्या कारण आम्ही आजपर्यंत नाही घातलं, पण आता भेटले निश्चित प्रयत्न करू। अजून काही नागरिक या ठिकाणी आले होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। तुमचं गाव कोणतं? कानोर मेस आहे। नाव काय तुमचं? नामदेव हरिभाऊ पुंडे। आज काय पवार साहेबांकडे काम होतं तुमचं? आमच्या 12 गावच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आलो होतो। तुम्हाला तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे ना? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तर, पण काम कुठं झालंय? वळसे पाटलांना नाही तुम्ही अनेक वेळा भेटला, त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी आश्वासन दिले, ते म्हणतात खर्च कोणी करायचा? आता सरकार जे आहे महायुतीचं सरकारच हा प्रश्न सोडू शकतं, मग तुम्ही पवार साहेबांकडे का निवेदन दिले? पवार साहेबांकडे एक जुना नेता या हिशेबाने आशा स्थान म्हणून पवार साहेबांकडे आलो आणि वळसे पाटील आपलं कोल्हे साहेब खासदार झाले। काय म्हणजे नक्की 12 गावांच्या पाण्याच्या आणि अजून कसल्या अडचणी आहेत?
सर्वात महत्वाची पाण्याचीच प्रश्न आहे. कशी सोडवली जाऊ शकते ती? ती चासकामांच्या माध्यमातून किंवा डिंब्याच्या कोणत्याही धरणातून आमची समस्या सोडवावी अशी आमची अपेक्षा आहे. तुमचं काय काम होतं? कानूर मेसेज. आपण पाहिलं शरद पवारांना भेटण्यासाठी हे नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपल्या समस्या मांडल्यात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो विकसित मतदारसंघामधून ओळखला जातो. तर या मतदारसंघातील नागरिकांच्याही समस्या आहेत की ज्या सुटल्या नाहीत, त्या शरद पवारांकडून सुटतील अशा अपेक्षेने अनेक नागरिकांनी आज शरद पवार यांना निवेदन दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, मनसर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.